निशानी, घर घर की निशानी, मजदूर की निशानी, मजदूर की निशानी, युवाओं की निशानी, गांव गांव की निशानी, किसान की निशानी, महिलाओं की निशानी, किन्नर की निशानी, बच्चों की निशानी, बच्चों की निशानी, मजदूर की निशानी, वंचित की निशानी। शमीबा पाटील तुम आगे बढ़ो, शमीबा पाटील तुम आगे बढ़ो। अरे कोण म्हणता येणार नाही, अरे कोण म्हणता येणार नाही। शमीबा पाटील तुम आगे बढ़ो, शमीबा पाटील तुम आगे बढ़ो। लड़ेंगे, लड़ेंगे। घोषणा हाँ, आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे आता रावेर मतदारसंघात आहे। रावेर मतदारसंघात ह्याच्यासाठी आहे की रावेरची रणरागिणी, महाराष्ट्राची रणरागिणी जी तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता अनेक चळवळीशी जोडलेली आहे। जल, जंगल, जमीन, झोपडपट्टी धारकांचे प्रश्न, तृतीयपंथीयांचे प्रश्न, इथल्या वंचितांचे प्रश्न, ती रस्त्यावरच्या लढाईतून 20 वर्ष लढत आहे। म्हणजे ते गायरान जमिनीचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या सगळ्यांना लढणारी आमची शमीबा पाटील, हिला वंचित बहुजन आघाडीने यावर्षी पहिल्या यादीत पहिल्या क्रमांकावर तिकीट जाहीर करून तिला रावेर विधानसभेतली उमेदवारी दिली आहे। खरं तर हा आनंदाचा क्षण आहे। राजकीय वैचारिक मतभेद होत राहतील, पण मेनस्ट्रीमच्या पक्षांमधला हा पहिला पक्ष ठरलाय की ज्यांनी एका तृतीयपंथी सामाजिक राजकीय कार्यकर्त्याला तिकीट देऊन मेनस्ट्रीम मधल्या राजकारणात सहभागी करून घेतलंय, आणि त्यात ती शमीबा पाटील आहे। आणि आम्हाला फार आनंद होतोय की तिला गेले 15-1 वर्ष आम्ही तिच्यासोबत काम करतो आहोत। तिच्या लढण्याची, तिचा अभ्यास, ती उच्च शिक्षित आहे, PhD करते आहे। म्हणजे आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने बघितलं की गायरान जमिनीच्या बाबतीतला तिचा लढा असेल, रावेर मधल्या झोपडपट्टी धारकांच्या प्रश्नांच्या बाबतीत असेल, जल जंगल जमिनीच्या बाबतीतला असेल, लहान मुलांचे प्रश्न ती ऐरणीवर घेत आहे, महिलांचे प्रश्न, तृतीयपंथीयांचा 1% रिझर्वेशन आरक्षणाच्या बाबतीत आपण बघितलं असेल, पोलीस भरती, तृतीयपंथीयांच्या पोलीस भरतीचा जो लढा पहिला उभा केला त्यात शमीबा ही पुढे होती। आणि अशी जी अभ्यासू तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता आज उमेदवार आहे, आणि तिला खरं तर रावेर मतदारसंघातून विधिमंडळात पाठवणं अत्यंत गरजेचं आहे। बरेच वर्ष हा तृतीयपंथी समुदाय रस्त्यावर टाळ्या वाजून भिक्षेकरी करून आपलं पोट भरत होतं, पण ही जी टाळी होती ही त्यांची पोळी आहे। आणि आता हीच टाळी न्याय हक्कांसाठी रस्त्यावर लढत आहे, आणि हीच टाळी आता आपल्याला विधिमंडळात न्याय हक्कांचे प्रश्न मांडताना किंवा विधिमंडळाच्या टेबलावर जी थाप पडली पाहिजे, ज्या हाताने, ते हाताने थाप पाठवण्यासाठी किंवा ती ऐकण्यासाठी आपल्याला शमीबा पाटीलला विधिमंडळात पाठवणं अत्यंत गरजेचं आहे। रावेरकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। जर शमीबाताई निवडून येतात तर या महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास घडेल, देशामध्ये एक नवा इतिहास घडेल, कारण तिच्यासारखी अभ्यासू उमेदवार सभागृहात होणं गरजेचं आहे। आज आपण पाहतोय की 8वी 9वी 10वी 15वी झालेली जी लोक आहेत किंवा अशी सगळी लोक सभागृहात जातात। शिक्षण महत्वाचं नाही असं नाहीये, पण एक उच्च शिक्षित अभ्यासू ज्याला सामाजिक जाण आहे अशी व्यक्ती जर सभागृहात गेली तर अनेक प्रश्न मांडतील, आणि त्यात शमीबा पाटील नो डाऊट की ती बरेच प्रश्न सोडवून घेईल। आज सभागृहामध्ये वंचितांचे प्रश्न मांडणारे बरीच मंडळी कमी आहेत, म्हणजे नाहीच्या बरोबरच आहे असं मी म्हणेल, पण शमीबा जर ह्या सभागृहात जाते तर ती अनेक प्रश्न मांडत राहील, प्रश्न सोडवून घेईल, कारण तिला माहित आहे की कुठले कुठे अयोध्या वापरणं गरजेचं आहे सभागृहात। आणि मला खात्री आहे की रावेर मतदारसंघातून हे सगळे मतदार तिला बहुमताने एका अभ्यासू उमेदवाराला, एका वंचित उमेदवाराला सभागृहात पाठवेल, आणि या देशाचा, या राज्याचा नवा इतिहास या रावेरमधून घडला जाईल। कारण रावेरला आणि फैजपूरला एक वेगळा इतिहास आहे राजकीय, तो राजकीय वारसा, राजकीय इतिहास आता नव्याने जर आपल्याला नवा इतिहास रचायचा असेल तर शमीबा पाटीलला निवडून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समिती आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आम्ही मुंबईतून इथे आलोय तिथं शमीबा पाटीलच्या प्रचारासाठी आणि तिला मदत करण्यासाठी, आणि आम्ही तिला पाठिंबा देतो। आम्हाला खात्री आहे की रावेरचे मतदार हे हुशार आहेत, अभ्यासू आहेत, आणि त्याला माहिती आहे की नेत्यांची खरी ओळख काय आहे। त्यामुळे धन्यवाद।